बंद शाळेतून येत होता आवाज, पण गेट उघडून पाहताच सगळेच हादरले. काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक प्राथमिक शाळा बंद असताना त्यातून आवाज येत होते. अखेर शिक्षकांनी गेट उघडून पाहिलं आणि आज जे दृश्य पाहिलं त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील ही घटना आहे. ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. मुलांच्या शाळेत येण्या जाण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. काही वेळा काही कारणांमुळे फार तर 5-10 मिनिटं उशीर होईल. पण यूपीच्या मुझफ्फरनगरमधील सरकारी शाळेत शिकणारा एक 6 वर्षाचा मुलगा मात्र बराच वेळ झाला आणि घरी आलाच नाही. संपूर्ण शाळा बंद झाली. तासभर गेला तरी मुलगा घरी न आल्याने आईला सुद्धा चिंता वाटू लागली. म्हणून ती त्याला शोधायला घराबाहेर पडली. मुलाच्या आईनं इतर विद्यार्थ्यांना आपल्या मुलाबाबत विचारलं. त्यांनी आपल्याला माहीत नसल्याचं सांगितलं. अखेर मुलाला शोधत शोधत आई शाळेपर्यंत पोहोचली. शाळा बंद होती पण आतून आवाज येत होता. मुलाच्या रडण्याचा आवाज तिने ऐकला. याबाबत तिने शाळा प्रशासनाला आणि ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थ आणि शाळेचे मुख्याध्यापक तिथे आले. शाळेच्या शिक्षिका रविता राणी यांचे पती चावी घेऊन शाळेत पोहोचले आणि त्यांनी दरवाजा उघडला. तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. महिलेचा मुलगा बंद शाळेत होता आणि त्याचाच रडण्याचा आवाज शाळेतून येत होता. या प्रकरणी प्राथमिक शिक्षण विभागाने शाळेचे मुख्याध्यापिका आणि शिक्षकावर कारवाई केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना शाळा बंद करण्यापूर्वी वर्गखोल्या तपासण्यास सांगण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.